बारामतीमध्ये विमान अपघात झाला. अजितदादांचा त्यामध्ये मृत्यू झाला. पण अजितदादा त्या विमान अपघातात होते का? महाराष्ट्राच्या मनात एक शंका निर्माण झालेली आहे. मोठं वादळ आलेलं आहे की अजितदादांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे का? 6 जणांची नावाची यादी आली होती. त्यामध्ये 5च मृतदेह सापडल्यामुळे महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर सुटलेलं आहे आणि प्रत्येक समाजामध्ये मनामध्ये शंका निर्माण होत आहे की अजितदादा त्यामध्ये होते का? अजितदादांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे का? आणि झाला होता तर अजितदादावर अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले. सर्वात महत्त्वाची अपडेट आज येत आहे, कारण आज 10 वाजता एक रिपोर्ट समोर येत आहे. ब्लॅक बॉक्सनं मोठं सत्य उघडकीस आणलेलं आहे आणि सर्वांच्या मनात जे काहूर पेटलेलं होतं त्याला 10 पटीने आता बळ दिलं गेलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा ढाण्या वाघ अजितदादा जिवंत आहे का असं सर्व समाजाला वाटू लागलेलं आहे. झालेल्या घटनेला आता 8 ते 10 दिवस उलटून गेले आणि आता मोठं सत्य उघड येण्याच्या मार्गावर आहे. अजितदादांचा मृत्यू त्यामध्ये झाला का? अजितदादांची एंट्री होणार का? अजितदादा जिवंत आहेत का? अशा ज्या मनात शंका आहेत, अशा ज्या मनात सर्व महाराष्ट्राच्या मनात एक शंका व्यक्त होत आहे, ती आता खरी ठरणार का? हीच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि अजितदादांची एंट्री होणार की अजितदादा जिवंत आहेत? अजितदादांना लपवण्यात आलं का? सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आजच्या रिपोर्टनं मात्र अजितदादांचं हे जे निधन झालं यावरती मोठं रहस्य उलगडणार असल्यानं आता महाराष्ट्राच्या मनात काही शंका उत्पन्न होत आहेत. त्या शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. काय घडणार आहे? नक्की अजितदादा परत येणार की नक्की अजितदादांचं या ब्लॅक बॉक्समधून सत्य उघडकीस येणार? काय होणार आहे? महाराष्ट्राच्या मनात जी वादळ उठलेलं आहे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व यावरती आता महत्त्वाचं जे शंका उत्पन्न होत आहे यावरती आता शंकेचं हे निरसन हे होणार आहे. कारण ब्लॅक बॉक्सनं सत्य उघडकीस आणलेलं आहे आणि या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून यामध्ये रेकॉर्डिंग झालेली आहे आणि ते रेकॉर्डिंग काय सांगणार आहे? काय घडलं त्या विमान अपघातात? आतमध्ये वाद झाला का? नेमकं घडलं काय? नेमकं पायलटची चुकी घडली की विमानाचाच अपघात झाला की विमानाचा आधीच काही घोटाळा करण्यात आला होता? यामध्ये सर्व काही सत्य आता महाराष्ट्राच्या समोर येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अजितदादावर अंत्यसंस्कार करण्यात आले, परंतु आता जे 6 व्यक्ती नावं घेतले जात होते त्यामध्ये हे जो पायलट बदलण्यात आला, नवीन पायलट जो टाकण्यात आला होता आणि जे 5च मृतदेह सापडले, अजितदादांची ओळख नेमकी पटली कशी? घड्याळाचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं की नेमकं घड्याळामुळे अजितदादांची ओळख झाली, परंतु त्या घड्याळामध्ये जी घड्याळ सापडलं ते सापडलंच नाही असा सुद्धा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता या जो स्फोट झालेला आहे, या विमान अपघातात जो स्फोट झाला त्यामध्ये कागद शिल्लक पडले, माळावरती कागद सापडले, त्यामुळे सुद्धा एक मोठी शंका उत्पन्न होत आहे. आणि आता या कागद कसे काही राहिले? विमान पडल्यानंतर हे कागद जिवंत कसे राहिले? बाजूला कागद सापडलेले आहेत, जे कागदपत्र सापडले त्यामुळे सुद्धा महाराष्ट्राच्या मनात एक शंका उत्पन्न होत आहे. आणि अजितदादांचं जे घड्याळ आहे ते एवढ्या मोठ्या स्फोटात राहिलं कसं? मोठमोठे पार्ट जरी असतील विमानाचे ते सुद्धा पगळून जातात आणि हे घड्याळ कसं सापडलं? तर घड्याळ सापडलेलंच नाही, परंतु अजितदादा हे नवीन एंट्री होणार का? यावरती सर्वांचं जे आहे ते लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या समोर हे एक मोठं सत्य उघडकीस येणार असल्यानं आता सर्वांच्या मनातील शंका हे मिटणार आहे. आणि हे ब्लॅक बॉक्स काय सांगणार आहे? पोलिसांकडून काय दावा केला जात आहे? शासनाकडून काय सांगितलं जात आहे? सर्व काही माहिती आता उड्डाण मंत्रालयानं ह्या ब्लॅक बॉक्स उघडल्यामुळे आता या ब्लॅक बॉक्समधून काय माहिती समोर येत आहे? नेमकं ही माहिती आता महाराष्ट्राच्या समोर 10 वाजता रिपोर्ट येणार आहे. आणि त्या 10 वाजताच्या रिपोर्टमध्ये कधी येणार आहे? तर आज हा 10 वाजता उघडण्यात आला आणि आता हा जो रिपोर्ट आहे तो उद्याच्याला सादर केला जाणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूचं हे जे मोठं गूढ निर्माण झालेलं आहे ते आता महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आहे. त्यामुळे
5 व्यक्तींचे जे मृतदेह सापडले त्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले, परंतु जो अंत्यसंस्कारावेळी दादांचा मृतदेह होता त्यामध्ये संपूर्णपणे कापडानं लपेटलेला होता. कोणतीही पार्ट हा दादांचा उघडा नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात एक शंका उत्पन्न झाली आणि अजितदादांची एंट्री परत होणार का यावरती सर्वांचं लक्ष लागलं. त्यामुळे आता हे जे 5 व्यक्तींचे अंत्यसंस्कार झाले, परंतु 6वा व्यक्ती होता कोण? 6व्या व्यक्ती सापडला का? 6वा व्यक्ती जिवंत आहे का, की विमानातून त्यानं उडी टाकली, की नेमकंच घडलं काय हे सुद्धा सत्य समोर येणं गरजेचं आहे. का अजितदादा विमानात बसलेच नव्हते, त्याचे CCTV रिपोर्ट समोर आलेले आहेत का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजितदादांचं नेमकं घडलंय काय, अजितदादांचा अपघात आहे की नेमकं झालंय काय, अजितदादा जिवंत आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि याचा रिपोर्ट आल्यानंतर हे सत्य उघडकीस येणारच आहे. त्यामुळे अजितदादांची एंट्री होणार अशी महाराष्ट्राच्या मनात एक शंका आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीकडून ऐकायला भेटत आहे की अजितदादांची परत येणार. अजितदादा सर्व सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही पाहत असाल की अजितदादांची एंट्री होणार अशा बातम्या ज्या आहेत त्या आता बातम्यांचा निकाल लागणार आहे. उद्या या महाराष्ट्रामध्ये एक गूढ सत्य समोर येणार आहे. त्यामुळे अजितदादांचा मृतदेहाचे तर अंत्यसंस्कार झालेच, परंतु आता या ज्या घटनेचं रहस्य आहे ते आता ब्लॅक बॉक्स उघडणार आहे. नेमकं अजितदादा आत होते की नव्हते हे सुद्धा या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून समोर येणार आहे. महत्त्वाची अपडेट उद्याच्याला सुद्धा आपण पाहणार आहोत. धन्यवाद. तात्पुरते